ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। परळीमध्ये मनोज जरांगेंविरोधात ओबीसी बांधवांची निदर्शनं तर जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात जरांगेंचा निषेध। सोलापुरात समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक तर मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर मुंडे समर्थक आक्रमक। विक्रोळीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊतांविरोधात आंदोलन। विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या श्रेयवादावरून शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेत वाद। सुनील राऊतांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केल्यानंतर युवासेना आक्रमक। विक्रोळीमध्ये शिवसेनेच्या आंदोलनाला ठाकरेंच्या सेनेकडून प्रत्युत्तर देत आंदोलन। रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या श्रेयवादावरून सुनील राऊतांविरोधात आंदोलन केल्यानंतर आता ठाकरेंची सेना आक्रमक। लोहा पंचायत समितीमध्ये घरकुल लाभार्थ्यांचा गोंधळ। बिलं काढण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचा आरोप तर लाभार्थ्यांनी अधिकाऱ्याला धरलं धारेवर। अधिकाऱ्यांकडून सुधारेरावी। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचा चौथ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याचा पवित्रा। उपोषण करताना महिला आंदोलकांची तब्येत बिघडली। प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेमध्ये नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये ऊस आंदोलन पेटलं। ऊस ट्रॅक्टर ट्रॉली अडवल्यामुळे शिरोळमध्ये तणावाचं वातावरण। अंकुश संघटना कार्यकर्ते आणि कारखाना समर्थक यांच्यात धक्काबुक्की। ऊसाला 3800 रुपयांचा दर आणि गेल्या वर्षीची FRP 200 रुपये देण्याची मागणी। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांचा घेराव तर तपासणीसाठी आलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या पांगरा या ठिकाणी तरुणांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। ई क्लाससाठी राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन। जालन्यातील महेश आडेला न्याय न मिळाल्यास ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढणार। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी या ठिकाणी नवनाथ वाघमारेंची भेट घेतली। दरम्यान इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महेश आडे या तरुणानं केली होती आत्महत्या। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये यावर्षी सरासरीच्या 123% पाऊस। तालुक्यातल्या भूजल पातळीमध्ये 4 फुटांची वाढ झाल्याची नोंद। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीचं निरीक्षण। लातूरच्या मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत। मांजरा धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे दरवाजे उघडण्याचा निर्णय। मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे निर्देश। लातूर शहरातल्या अनेक भागांमध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती। पाण्याची गळती थांबवण्याचे महापालिकेसमोर आव्हान। नांदेड प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा बॅनरद्वारे संताप तर 8 वर्षांपासून गायब नगरसेवकांना प्रभागात फिरण्यास मनाई। नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये लावलेल्या बॅनरची चर्चा। करमाळ्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित मानेंकडून ट्रॅक्टर चालकांना सूचना। साखर कारखान्याच्या परिसरामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून ट्रॅक्टर चालवण्याचं आवाहन। अतिवृष्टीच्या मदतीनंच महसूल विभागानंच कोट्यवधी रुपये लाटले तर आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अतिवृष्टीच्या मदतीतच महसूल प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप। चंद्रकांत पाटलांकडून SIT चौकशीची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची सरकारकडून फसवणूक होत असून जुनी नुकसान भरपाई वजा करून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घटनेकरांचा हा आरोप। अण्णा बनसोडेंची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर शहर जिल्हा संपर्कपदी नियुक्ती तर आता कृषी मंत्री दत्ता भरणेंसोबत अण्णा बनसोडेंवर सुद्धा सोलापूरची जबाबदारी असणार। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीआधी महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध। इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न। भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदमांना टोला। नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून उमेदवारांची चाचणी सुरू। नगरपालिकेवर शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पकड। रघुवंशींकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची चाचणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची धाराशिवमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचाही निर्धार। गोंदिया जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचं गठबंधन होणार। लवकरच अधिकृत घोषणाही होणार। काँग्रेस नेते माजी आमदार गोपालदास अग्रवालांची माहिती। नंदुरबारच्या शहादा पालिकेच्या निवडणुकीमध्ये तिसरी आघाडी दिसणार तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जनता विकास आघाडी म्हणून लढणार।
तर भाजप, शिंदे गट आणि काँग्रेसला जनता विकास आघाडीचं निवडणुकीत आव्हान. नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसची कालची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. तर प्रदेशाध्यक्षांचा निरोप डावलून मुलाखती घेण्यात आल्यानं बैठकीतील इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा अवैध ठरवण्यात आल्या. चिपळूण नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी मुंबईमध्ये घेतली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी पवारांच्याच राष्ट्रवादीला मिळावी. पवारांच्या राष्ट्रवादीचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मागणी. चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी संदर्भात आणखी एक खुलासा समोर. तर प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुक्रमांक 244 आणि 250 वर एकच व्यक्ती. चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष दिनेश साळवींची माहिती. मीरा भाईंदरमध्ये भाजप माजी नगरसेवकांची दुहेरी मतदार नोंदणी. तर काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. भाजपचे माजी नगरसेवक मदन सिंग, शैलेश पांडे, अनिल विराणी यांच्यासह कुटुंबियांची नावं 2 ठिकाणी आढळल्याचाही आरोप. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार. तर आता 10 नोव्हेंबरच्या नियोजित तारखेत हा बदल करून 11 नोव्हेंबरला सोडत निघणार. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा या तालुक्यामध्ये अतिदुर्गम भागात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची पायाभरणी. रुबी हॉस्पिटलच्या पुढाकारातनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन. संचालक राणा सूर्यवंशी यांची माहिती. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पक्ष कार्यालयामध्ये कामाची पाहणी. सॅम्पलसाठी आणलेल्या टाईल्सची अजित पवारांकडून पाहणी. नाशिकच्या येवल्यातील ग्रामीण भागामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन. तर माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न. संजय राऊतांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये अभिषेक. ठाकरेंच्या सेनेकडून महादेवाला साकडं. बारामती नगरपालिका शाळेच्या वतीनं मतदान जनजागृती अभियान. बारामतीच्या भिगवण चौकामध्ये विद्यार्थ्यांची फेरी. तर मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांकडून घोषणा. छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आज आणि उद्या बंद. तर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गावर दुरुस्तीचं काम होणार. सोलापूर विमानसेवेची व्याप्ती वाढली. आता सोलापूरहून बंगळुरूला जाण्यासाठी दर रविवारी विमान उड्डाण घेणार. तर 10 नोव्हेंबरपासून सोलापूर, मुंबई, बेळगाव मार्गावरील विमानसेवा दररोज सुरू होणार. नागपुरात अल्पवयीन मुलाच्या मदतीनं घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. तुषार राऊत आणि अभिषेक भौतिक अशी आरोपींची नावं. अल्पवयीन मुलाचा शोध सुरू. नोकरीचं आमिष दाखवून या ठिकाणी लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर. फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश. अमरावती पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.